एखादी गोष्ट चालू होण्यासाठी किंवा एखादी गोष्ट सुरू होण्यासाठी काहीतरी मोटिवेशन लागतं किंवा काहीतरी आयुष्यात वेगळी घटना घडायला लागते. आपण काय ना काहीतरी कलाकार माणसं धडपड काहीतरी कुठेतरी चालवतो, म्हणजे स्ट्रगल बाहेर आपण करत असतो, पण नुसतं बसल्याशिवाय म्हणजे नाही चेन पडत नव्हतं. देवल मिसळ हे नाव ॲक्च्युली आम्ही ठरवलंच नव्हतं. बेसिकली आम्ही थोडंसं वेगळ्या नावाकडे जाणार होतो की सगळे मित्र आमच्या फील्डमधले आमच्यासाठी धावून आलेत. हॅलो हाय नमस्कार, मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. बरं, देवल मिसळचा स्टॉल मी तुमच्या भेटीला आणलेला, पण स्टॉलचं रूपांतर आता हॉटेलमध्ये झालंय आणि देवल कुटुंब माझ्यासोबत आहे. कसे आहात? खूप मजेत, खूप काहीतरी वेगळं करतोय ह्याची जाणीव आणि आनंद होतोय, मजा येते. सगळ्यात आधी खूप अभिनंदन, कारण काय असतं, पहिल्या याच्यापासून मी तुमच्यासोबत होते. Yes. मी देवल मिसळचा स्टॉल पहिल्यांदा लावला, तिथे आलेली. आणि तेव्हा आपण कसं होतं, तेव्हा करूया गो हॉटेल आणि त्याच्या ना मज्जाच्या इंटरव्ह्यूच्या खाली कमेंट होते की फ्रँचायझी कुठे आहे, तर तू रिप्लाय दिलेला प्लीज कॉन्टॅक्ट. हे सगळं कसं जमून आलं? ॲक्च्युली तो महोत्सव आम्ही मजेत केला होता, खरं तर एन्जॉय करत केला होता, पण त्याला प्रचंड रिस्पॉन्स आला, भरभरून प्रतिसाद आल्यानंतर आम्हाला तुमच्या आपल्या याच्या खाली पण भरपूर कमेंट्स आल्या की आम्हाला फ्रँचायझी पाहिजे, आम्हाला कुठे खायला मिळेल वगैरे वगैरे. मग आम्ही थोडंसं मनावरच घेतलं, म्हटलं काहीतरी करूया. आणि खरं सांगू, एखादी गोष्ट चालू होण्यासाठी किंवा एखादी गोष्ट सुरू होण्यासाठी काहीतरी मोटिवेशन लागतं किंवा काहीतरी आयुष्यात वेगळी घटना घडायला लागते. आमच्या साहेबांना थोडासा वेळ मिळाला ॲक्च्युली, आणि तो वेळ असा होता की चला द्या, नुकतंच काही दिवसांसाठी ब्रेकवर गेलो. म्हटल्यावर साहेब आमचे घरात होते, मग त्याच्या डोक्यात त्या कल्पना नांदू लागल्या. नुसतं बसू शकत नाही ना, आपण काय ना काहीतरी कलाकार माणसं धडपड काहीतरी कुठेतरी चालवतो, म्हणजे स्ट्रगल बाहेर आपण करत असतो, पण नुसतं बसल्याशिवाय म्हणजे नाही चेन पडत नव्हतं. म्हटलं काहीतरी करायला पाहिजे. मग या मधल्या काळामध्ये ज्या कमेंट्स आल्या होत्या, मग त्याचा आम्ही बारकाईने विचार केला. मग बाकीच्या गोष्टी आम्ही एक अंदाज करू, इकडे असं केलं तर काय होईल, तसं केलं तर काय होईल. सजेशन्स काय लोकांचे घेतले, काय लोकांच्या म्हणजे माहिती घेतली की बाबा हे कसं करतात. पहिल्यापासून सुरुवात आपण करतोय, कारण स्टॉलमध्ये मिसळ 3 दिवस करणं ते पण आम्हाला ॲक्च्युली मोठा टास्क होता आमच्यासाठी. ते जरी आम्ही सक्सेस झालो तरी आता हॉटेल म्हटलं की जबाबदारी जास्ती वाढते, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आली आणि एक ते डेडिकेशन पाहिजे. त्याच्यामध्ये फुल फ्लेश तुम्ही त्या विषयाशी तुमचा वेळ तुम्हाला तिथे द्यावाच लागतो. जसं सेटवरती मी हजर असल्याशिवाय काही होऊ शकत नाही, तसंच इथे पण आहे की इथे मी पाहिजे म्हणजे पाहिजे. तर म्हटलं मधल्या काळामध्ये आपण ह्या गोष्टींचा अंदाज घेऊया आणि ते घेतच म्हटलं आता ठाम निर्णयावरती पोहोचलो. म्हटलं नाही, हे आपण करू शकतोय, करून बघूया. अगदीच. पण देवल मिसळ म्हणजे कधी ठरलं की नाही आपण इथेच करतोय, आपण बोरिवलीमध्येच करतोय आणि हेच पाहिजे नाव, हाच लोगो पाहिजे आणि हेच नाव पाहिजे? ॲक्च्युली ज्या वेळेला देवल मिसळ हे नाव ॲक्च्युली आम्ही ठरवलंच नव्हतं. बेसिकली आम्ही थोडंसं वेगळ्या नावाकडे जाणार होतो. आम्ही आपलंच हवाविधाचंच नाव होतं, चला मिसळ खाऊया, असंच आम्ही ॲक्च्युली स्टॉलचं पण ठेवलं होतं आम्ही नाव. पण अचानक काय झालं, तुषारचा मित्र आहे सिद्धांत, त्याने असं ठरवलं की आम्ही तुमचा लोगो करणार आणि आम्ही तुम्हाला काहीतरी गिफ्ट करणार. आणि त्याने डायरेक्ट देवल मिसळ करून आणलं, त्यानेच बॅनर बनवलं, त्यानेच स्वतः बनवलं, त्याने डिझाईन केलं. आणि याचा परिणाम असा झाला की लोक देवल मिसळ कुठे असं शोधत यायला लागले. त्यामुळे हे नाव त्यानेच फिक्स आमच्यासाठी करून दिलं. म्हणजे कधी कधी आपण काहीतरी विचार करतो आणि पुरी कायनात, तो जो डायलॉग आहे तसं झालं आमचं, की सगळ्यांनीच आम्हाला मदत केली असं झालं. आणि त्याच्यातून हे नवीन संकल्पना आली देवल मिसळची, आणि मग देवल मिसळ आम्ही काढायचं ठरवलं. मेन टाईम आम्ही जेव्हा मिसळ महोत्सवामध्ये जेव्हा केलं होतं त्यावेळेला गॉबलअपचा जो आमचा ओनर आहे, मित्र आहे, आदित्य वैद्य आणि प्रिया वैद्य, या जोडीबरोबर तुषारची मैत्री आहे. तो स्वतः साऊंड इंजिनियर पण आहे, त्यामुळे तुषारबरोबर तो रोज असतो, नेहमी असतो. त्याचा स्वतःचा गाळा, त्याचं स्वतःचं हे असं सगळं आहे. सो आम्ही त्यावेळेला त्याला विचारलं, म्हणजे आमच्याबरोबर तू ते करशील का महोत्सवात? तर तोही खुश झाला. आम्ही दोघांनी मिळून ते केलं आणि मग त्यातूनच ही संकल्पना उदयाला आली की आपण दोघांनीच मिळून एका गाळ्यात सकाळी वेगळं संध्याकाळी वेगळं असं काही सुरू केलं तर. आणि ते त्याला इतकं आवडलं, त्याने ऑलरेडी सुरू केलेलंच होतं आणि त्याचीही आम्हाला खूप मदत झाली. त्या म्हणजे त्या जोडप्याची आम्हाला खूप मदत झाली आणि त्या दोघांनी मिळून हा डिसिजन घेतला की तसंही आम्ही दुपारनंतर करतो, तर सकाळची वेळ तुम्ही घ्या. आणि मुळात आम्हाला सकाळची वेळ जमणार आहे ती या करता, कारण आम्हाला आमचं मूळ प्रोफेशन सोडायचं नाही आहे. आणि ऑलरेडी माझ्याकडे गुड न्यूज तर भरपूर आहेत. बेसिकली ही एक गुड न्यूज आहे आणि दुसरी गुड न्यूज तर सगळ्यांना माहितीच आहे, लवकरच कलर्स मराठी
मराठीवर 22 एप्रिलपासून सुख कळले या मालिकेतनं माझी एंट्री होती आहे. त्याचं शूटिंगही सुरू झालं आहे आणि आज 5 एप्रिलला मी जसं याचं उद्घाटन केलं आहे तसंच माझ्या पहिल्या सीनचं उद्घाटन करायलाही मी जाते आहे. सो हेही प्रोफेशन सोडायचं नाही आहे. तुषारचंही लवकरच सुरू होतं आहे नवीन. सो आम्हा दोघांसाठीही अशा 1 नाही 2 नाही, म्हणजे खऱ्या अर्थाने मी एकच मागितलं होतं या दिवसांमध्ये देवाकडे. म्हटलं महाराज, म्हणजे स्वामी समर्थांचं मी खूप करते, मी नेहमीच म्हणते, मी म्हटलं तर महाराज कष्ट करायची तयारी आहे, मेहनत करायची तयारी आहे, पैसा कमवायचाच आहे कारण ती गरज आहे, पण समाधानही मिळवायचं आहे. त्याच्यासाठी आम्ही काय करू शकतो, तर आम्ही ही देवल मिसळ नक्कीच करू शकतो, पण आम्हाला आमचं काम सोडायचं नाही. आपला जो मेन उद्दिष्ट आणि बिझनेस आहे तो करायचाच आहे आणि त्यासाठी थोडंसं बळ द्या. आणि तुला खरं सांगते, असं काही हे सगळं जुळून आलं म्हणजे मी ही सगळी महाराजांची कृपा म्हणते, किंवा हे आमच्या पाठीशी असलेलं एक हे आहे म्हणजे पुण्यवान, की सगळे मित्र आमच्या फील्डमधले आमच्यासाठी धावून आलेत. म्हणजे आज किरण नकाशे म्हणून जो आहेत आणि तो एकदम खास फ्रेंड आहे तुषारचा, तो म्हणाला दादा तू एनी टाइम चालू कर, मी तुला जी हवी ती मदत. आणि तुला खोटे वाटेल हे सगळं सजवणं किंवा हे सगळं करणं हे त्याने इतकं धडाडीने केलंय. मगाशी रोड ब्लॉक झाला ना त्याबद्दल तुषार काय सांगते? ती म्हणजे खूप मोठी स्टोरी ॲक्च्युली. खरं तर कसं आहे की आम्ही कलाकार असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी म्हणजे दिवाळी पहाट म्हणा किंवा खेळ मांडला वगैरे असे छोटे छोटे हळदी कुंकवाचे कार्यक्रम होतात. त्यामुळे हिला काही काही ठिकाणी बोलवतात, मला काही ठिकाणी बोलवतात, आम्ही दोघं एकत्र असतो. तर असे आपले राजकीय पक्ष जे असतात म्हणजे BJP म्हणा किंवा शिवसेना म्हणा किंवा मनसे म्हणा, ह्यांच्याशी ना आमचे अगदी घनिष्ठ आमचे संबंध आहेत. म्हणजे ते सगळे माणूस म्हणून आम्हाला जवळचे आहेत, ते मित्र म्हणून आमच्याकडे बघतात. आम्ही या सगळ्यांकडे येणी जाणी आमची आहेत, त्यांच्या कार्यक्रमाला येणी जाणी आहेत. सो जेव्हा मी हे करायचं अनाऊन्स केलं आम्ही दोघांनी, सगळ्यांनी आम्हाला स्वतःहून सांगितलं की आम्ही येणार आणि आम्ही आमंत्रण केलं. आणि आमंत्रण केल्या केल्या स्वतः आमचे जे प्रकाश दरेकर भाऊ आहेत ते म्हणाले की प्रवीण दरेकर किंवा गोपाळ शेट्टी सर येणार आहेत किंवा इथपर्यंतच पहिले सीमित होतं. हो. काल रात्री त्याने आम्हाला बॉम्ब टाकला की तुमच्या उद्घाटनाला म्हणे आपले पियुष गोयलजी येत आहेत. आणि आम्हाला इतका धक्का बसला माहितीये. तुषार नाही मोठं होणार, आपण करायचं, मोठं करायचं. आणि मुळामध्ये इतक्या दिग्गजांचे आशीर्वाद लाभतील असं वाटलं नव्हतं. आणि अपेक्षा हे माहिती की आमच्या पाठीशी खूप जण आहेत, हे सगळं उभं करण्यामध्ये खूप जणांची मेहनत आहे, खूप जणांचे आशीर्वाद आहेत. पण असं काहीतरी घडेल आयुष्यात आणि एवढा मोठा छान धक्का मिळेल असं वाटलं नव्हतं. पण त्यांनी स्वतःहून सांगितलं की तुषार आणि स्वाती काहीतरी छान करतायत. पण मी एक सांगतो, मगाचं वातावरण मला खूप अंगावरती आलं होतं, कारण त्या काळ्या काळ्या गाड्या सगळ्या पाठीशी अशा सगळ्या लागल्या होत्या. ते पियुषजी येत होते आणि असा सगळा ताफाने आपल्या हॉटेलसाठी रोड ब्लॉक झालाय. बापरे, किती मोठं म्हणजे गोष्ट आहे. म्हणजे स्वराज्य चाललंय. आय थिंक स्वराज्य बाय बाय. परीक्षा चालू आहे त्याची. बेस्ट ऑफ लक बाळा. थँक्यू, टाटा, बाय बाय. सो पण देवल मिसळमध्ये काय मिळणार आहे? म्हणजे मिसळ तर आहेच, पण त्यासोबतच काय वेगळं प्लॅन केलं? सुरुवातीला आम्ही खूप मोठ्या प्रमाणात आम्ही काही करत नाही आहोत. फक्त आता स्टॉलवरती मिसळ आणि मोदक जसं होतं तसं यावेळेला आम्ही नाश्त्याचेच प्रकार असतील त्याच्यामध्ये. म्हणजे कांदे पोहे असतील, बटाटे पोहे असतील आणि वेगळं इनोव्हेटिव्ह असं म्हणायला गेलं तर काही काही ठिकाणी खातात, पण वांगी पोहे आपल्याकडे एक आपण स्पेशल आयटम आपण ठेवतो. हा ऍक्च्युली कोल्हापूरच्या साईडचा प्रकार आहे ज्यामध्ये वांगी पोहे केले जातात. वांग्याचा बिलकुल काही दर्प नसतो, पण ते इतके सुंदर लागतात ना, म्हणजे ही वेगळीच डिश आहे. आणि गरम गरम जेव्हा तुम्ही हे खाता ना इतकी मजा येते. म्हणजे हे आम्ही कोल्हापूरला खाल्लेत खरं तर, नरसोबाच्या वाडीमध्ये. आमचे जे दिगंबर पुजारी म्हणून जिथे माझ्या मुलाची मुंज झाली होती, त्यांनी मुंजीला वांगी पोहे आणि असं सगळं मी बघितलं आणि आम्ही वेडे झालो. म्हटलं हा वेगळाच प्रकार आहे, हा मुंबईत माहिती नाही आहे कोणाला, तर आपण तोही लोकांसाठी काहीतरी वेगळं म्हणून करूया. पण हे कुठे आहे नक्की, काय सांगाल प्रेक्षकांना? कुठे आहे, कुठे यायचंय? आपलं जे हॉटेल आहे ते आहे आपलं नॅन्सी डेपो बोरिवलीचा जो आहे ईस्टला, बोरिवली ईस्टला नॅन्सी डेपोच्या समोर नमस्कार हॉटेल आहे. नमस्कारच्या एक्झॅक्ट बाजूला लागून जो गाळा आहे तिथे आपलं हे दुकान आहे आणि हॉटेल आहे. आणि त्याची टायमिंग तुम्हाला सांगतो, सकाळी 7 ते दुपारी 1. आणि मोस्ट प्रोबेबली आम्ही असा प्रयत्न करणार आहोत म्हणण्यापेक्षा सुद्धा आहोतच, म्हणजे आमच्यापैकी दोघांपैकी कोणीतरी एक इथे स्वतः हजर असणार आहे.
सगळ्यांना भेटण्यासाठी आणि मुळामध्ये स्वतःच्या हाताने सर्व करण्याची जी आमची इच्छा आहे त्याच्यासाठी आम्ही दोघंही इथे हजर राहणार आहोत. आणि शक्यतो शूटिंग जेव्हा माझं असेल तेव्हा हा असेल, ह्याचं असेल तेव्हा मी असेन, आणि जेव्हा दोघांनाही सुट्टी असेल तेव्हा आम्ही दोघंही इथे असू. आणि आमच्या हातानेच बनवली, मी परत एकदा सांगते, शेफ आम्ही मुद्दाम कोणी अजूनपर्यंत ठेवलेला नाही आहे. स्वतः तुषार मिसळ बनवतोय, तुषारच्या हातची मिसळ असणार आहे आणि आम्ही दोघं ते सर्वांना सर्व करणार आहोत. खूप मस्त. आणि अगेन मी सांगेन, पहिलीच फ्रँचायझी आहे अजून. आता बोरिवली, मग अंधेरी. नाही, कोल्हापूर, पुणे सगळीकडनं विचारतायत. सो आधी आम्हाला इथे रिस्पॉन्स कसा येतो ते बघते. आणि मुळामध्ये हा पॉईंट जो आहे तो इतका छान आहे ना की समोर डेपो आहे जिथून महाराष्ट्रात सगळीकडे बसेस जातात. सकाळी 4:30-5 वाजल्यापासून इथे लोकांची वर्दळ चालू वर्दळ होते. असते. आणि नाश्त्याला इथे सकाळी एवढ्या सकाळी काही मिळत नाही, ऑप्शनच नाही. हा सगळा विचार करू, म्हणजे बघ किती अंदाज आम्ही आमचा अभ्यास भरपूर केला आणि आमच्या मित्रांनी आम्हाला मदत केली की नाही हे असं असं आहे या बाजूला. आणि एवढ्या भागामध्ये मिसळ नाही, आणि मिसळ प्रेमी आपल्या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राबाहेरही खूप जण आहेत. तर त्यांच्यासाठी आम्ही हा प्रयत्न केला आहे. आणि आमच्या मिसळची टॅगलाईन पण आम्ही तशीच ठेवलेली आहे, लहान ते ज्येष्ठ देवल मिसळ सर्वांसाठी बेस्ट. आणि बेस्टच्या बाजूला क्या बात आहे. फार वाईट होता. तू हवा येऊ द्या किंवा एखाद्या कॉमेडी शो मध्ये गायला हवंच असं मला वाटतं अंकिता. फार वाईट होतं. मी आता तुषारच्या मागोमाग येणार आहे. ये क्या खरंच बात खरंच आहे. खरंच. ए, माझाही आहे, माझा पण नवीन शो आहे, असं नाही करायचं. नाही, त्याला कळलं. मला काय राजो. बरं, थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू अंकिता, थँक्यू. इट्स मज्जा हे जे चॅनल आहे हे नेहमी आमच्याबरोबर असतं. अंकिता आमची खूप जवळची मैत्रीण आहे आणि ती नेहमी आमच्या सगळ्या न्यूज कव्हर करते. त्यामुळे आम्हाला खूप 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 मजा येते. आणि ती ज्या पद्धतीने प्रश्न विचारते त्या पद्धतीने आमच्याकडनं माहिती काढून देते. ती तिची हातोटी आहे म्हणायला हरकत नाही. आणि थँक्यू अंकिता, तू दरवेळेला स्वतःहून येते. आणि ऑल द व्हेरी बेस्ट. खूप शुभेच्छा. खूप थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.